त्या चित्रपटाबद्दल मी विचारेन. बाकी बरंच काम केलंय हां. मला माहितीये पण आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाला फार जवळून हा सिनेमा टच करतो. खरं तर तो सिनेमा एकनाथ शिंदेशी जोडला गेलेला होता आणि तो जो काळ होता ज्या वेळेला तो सिनेमा आला तो राजकीय दृष्ट्या जर बघितला तर प्रचंड व्होलाटाईल होता महाराष्ट्र त्यावेळेला आणि हा सिनेमा प्रचंड चालला. त्यात तुमचंच कॉन्ट्रीब्युशन एवढं मोठं होतं. तो सिनेमा करताना तुम्हाला असं वाटलं नाही का कधी की युजली कलाकार जर अशा कुठल्या व्यक्तीशी जोडल्या गेला, अशा सिनेमाशी जोडल्या गेला तर मग तो त्या व्यक्तीशी त्या पक्षाशी जोडल्या जातो आणि त्याला अडचण होते. ते तुमच्या बरोबर झालं नाही, म्हणजे ते कसं झालं नाही हे आश्चर्य आहे आणि ते होईल ह्याची तुम्हाला भीती नाही वाटली का? नाही, भीती मला अजिबात नाही. मला भीती वाटतच नाही. भीती वाटत असती तर मी कलाकार झालोच नसतो मुळात. मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार भुकेला असतो एका चांगल्या भूमिकेसाठी आणि तो वाट बघत असतो की एक अशी सक्षम भूमिका त्याच्या वाट्याला यावी. मी पण जवळपास 95 चित्रपट झाले तरी मी वाट बघत होतो. मग माझ्या वाट्याला काही चांगला रोल येत नव्हता. मी उत्तम ऍक्टर असून सुद्धा. आजकाल काय लोक म्हणत नाहीत, स्वतःलाच म्हणायला लागतं. त्यामुळे नाही आम्ही सगळे म्हणतो. तर माझ्या वाट्याला 96वा चित्रपट धर्मवीर आहे. तर मला असं वाटतं की आता जर मी ही भूमिका समोर असून करून नाही दाखवली तर मग आपल्या करिअरला काही अर्थ नाही आहे. तर ते पेटूनच केलं पाहिजे, ते जीव ओतूनच केलं पाहिजे काम. मग त्याच्यासाठी पक्ष काय किंवा विचारधारा काय आहे हा मुद्दा बाजूला राहिला. त्यांनी काय काम केलंय, कशा पद्धतीने काम केलंय, माझ्या दुर्दैवाने मी दिघे साहेबांना कधी भेटलो नाही, कधी पाहिलं सुद्धा नाही. त्यामुळे IQ माहितीतनं त्यांचे उपलब्ध असलेले फोटो, त्यांचे 3-4 व्हिडिओज नेटवर अवेलेबल आहेत. ते व्हिडिओ ज्याच्यात त्यांचा आवाज नाही, कारण ते बोलायचे नाहीत. म्हणजे खूप कमी बोलायचे. त्यामुळे ते कसे बोलत असतील हे सगळं इमॅजिन करून जसं लोकांना कळलं की मी दिघ्यांची भूमिका साकारतोय तसं मला महाराष्ट्रातनं शेकडो माणसं येऊन भेटायला लागली, त्यांच्या आठवणी सांगायला लागली. तर प्रवीणकडे जवळपास 1600 तासाचं रेकॉर्डिंग आहे लोकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेल्या आठवणींचं. तर त्या एक एक आठवणी कलेक्ट करत त्यातनं ज्या 10 आठवणी सेम आहेत त्या सेम आठवणी आम्ही मॅनरिझम मध्ये वापरत गेलो. म्हणजे एकानी 10 जणांनी समजा सांगितलं की ते इथे सिगरेट ठेवून अशी प्यायचे, तर आम्ही मग ते इम्प्लिमेंट केलं. 10 जणांनी सांगितलं की ते उजवा हात कमरेवर उठतो, तर आम्ही ते इम्प्लिमेंट करत गेलो. असं ते कॅरेक्टर डिझाईन केलं आम्ही अभ्यासपूर्ण. आणि मग जे तेव्हाचे त्यांना बघितलेले लोक होते त्यांना दाखवलं, त्यांना ते पटल्यानंतरच ते चित्रपटामध्ये इम्प्लिमेंट केलं. पण मला त्याचा त्रास कधीच झाला नाही ना. मला एकनाथ शिंदेकडून कधी त्रास झाला ना. मला अगदी स्पष्टपणे नाव घेऊन सांगायचं तर मला माननीय उद्धवजी ठाकरेंकडनंही कधी असला काही त्रास झाला नाही. उद्धवजी पण माझे खूप जवळचे आहेत आणि एकनाथजी पण माझे खूप जवळचे आहेत. कुणीच असा काही प्रश्न विचारला नाही की तू हा रोल का करतोयस, तो रोल का करतोयस वगैरे. संजय राऊतांनी तर माझं खूप कौतुक केलं चित्रपट बघून. उद्धव साहेबांनी चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी मीडिया बाईट देणार नाही असं सांगून ते रस्त्यावर उभे होते. मी वरनं गर्दीतनं मला खाली बोलवत आणलं आणि मला गिल्टी वाटायला लागली की उद्धव साहेब माझ्यासाठी एवढा वेळ थांबतायत. तर ते मला म्हटले तू आल्याशिवाय मला तुझं कौतुक करायचं नव्हतं, आता तू आलायस तर मी तुझ्याबद्दल बोलतो असं म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं चित्रपट बघून. त्यामुळे मला कुठल्याच पॉलिटिकली असा काही त्रास झाला नाही. इनफॅक्ट आता प्रवीण तरडे अजितदादांवरती चित्रपट करतोय तर मला प्रचंड आवडेल अजितदादांचाही रोल करायला. कारण मला चित्रपट करताना माझ्यासाठी भूमिका महत्वाची असते, विचारधारा कधीच महत्वाची नसते. त्या कॅरेक्टरचं काय म्हणणं आहे, ते कॅरेक्टर कसं प्रेझेंट केलं गेलं त्याचा अभ्यास हा मला कलाकार म्हणून जास्त महत्वाचा वाटतो कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा. मग दादांचा रोल आता करणार आहात की ठरायचंय? माहित नाही, नशिबात असेल तर करीन. मला आवडेल करायला. पण प्रवीण फार कुचकट आहे. तो फार ते त्याचं सगळं पर्टिक्युलर झाल्याशिवाय तो ते करत नाही. तर आता माझं स्ट्रगल चालू आहे. मी तसा गेटअप बिटअप करून त्याला फोटो पाठवलेत, बघूया आता काय होईल. आताचा जो प्रश्न आहे तो खरं कला स्वातंत्र्याला घेऊन नाहीये, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याला घेऊन आहे की एखादा कलाकार जर